आपल्या 48 वर्षीय मनोरुग्ण भावाला शोधण्यासाठी 63 वर्षीय भाऊ हा नागपूर शहराच्या गल्ल्यानं गल्ल्या फिरत आहे, मंदिरांना मंदिरं फिरत आहे आणि आपल्या मनोरुग्ण भावाचा शोध घेत आहे। आपल्यासोबत अशरफप्पा बेदरे हे मूळचे बुलढाण्याचे आहे। त्यांचा भाऊ नागपूरच्या मोरबन बसस्थानक परिसरामधनं बेपत्ता झालेला आहे। आपण त्यांना विचारूया, मागच्या 3 महिन्यापासून किती ठिकाणी शोध घेतला तुम्ही? सर 29/10/2024ला माझा भाऊ मनोरुग्ण भाऊ मोरबन परिसरामध्ये हरवला। त्या दिवसापासून तर आजपर्यंत नागपूरचे पूर्ण पोलीस स्टेशन आणि नागपूरचे मेन जे दर्गे आहेत, मंदिरं आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी जिथे ज्या मनोरुग्णांना जेवायला लोक देतात अशा ठिकाणी त्याचा शोध घेतला। च्या व्यतिरिक्तही नागपूर शहराच्या बाहेर जाऊन वर्धा, चंद्रपूर, अमरावती, सावनेर, वाकी या परिसरामध्ये शोध घेतला, तो आढळून आला नाही। नेमके ते होते नागपूरला कशासाठी आले होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत असताना ही घटना घडली? सर तो घटनाक्रम असा आहे की तो मनोरुग्ण असल्यामुळं त्याच्यावर उपचार हा प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे चालू होता। गत 10 वर्षापासून तो तिथलं मेडिसिन औषधोपचारानं सुरळीत राहत होता। 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी त्याला 3-4 महिने आम्ही त्याला दवाखान्यामध्ये भरती केलं होतं, घरी त्रास वाढू लागला तर। आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने 29/10ला मी त्याला सुट्टीवर घेतलं। मुलगाही मनोरुग्ण आहे। दोघांना मनोरुग्णांना सोबत घेऊन मी बर्डी पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुला खालून मोरभवन परिसरामध्ये गाडी शोधण्यासाठी जात असताना तो पाठीमागे येत होता। गाडी शोधत असताना तो पाठीमागे दिसला नाही म्हणून मी त्याला पाठीमागे शोधत पुन्हा परत सीताबर्डीच्या उड्डाणपुलाकडे गेलो। तिथला परिसर 10 मिनिटांमध्ये तपासला, मी शोधला, तिथं आढळून नाही आला म्हणून पोलीस स्टेशनला गेलो। आणि त्या पोलीस स्टेशन तिथे जे काही डे ऑफिसर राहुल वंजारी नावाचे सर डे ऑफिसर होते 29/10ला, त्यांना रिक्वेस्ट केली, सर मनोरुग्ण भाऊ आहे आणि या 2 वाजताच्या दरम्यान हा हरवलेला आहे, त्याला शोधण्यासाठी मला तुमचे फक्त CCTV फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, म्हणजे तो कोणत्या दिशेला गेला मला कळेल आणि शोधता येईल। त्यांनी प्रयत्न केला। गणेश रंभापुरे नावाचे जे काही पोलीस कर्मचारी त्यांनी प्रयत्न केला, त्यांना CCTV फुटेज शोधता आलं नाही। त्या दिवशी तो लोकमत चौक, रहाटे कॉलनी चौक या परिसरामध्ये 4 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास तो फिरत होता। CCTV मध्ये आलंच नाही का कुठे? CCTV मध्ये आला ना, त्या 29/10ला जे CCTV मध्ये आलं त्याच्यानंतर CCTV मध्ये कुठेही दिसला नाही तो। आम्ही खूप प्रयत्न केला, CCTV मध्ये मिळाला नाही। सध्या तुम्ही इतके फिरत आहे, साधारण आता तुमची जनरली काय मागणी आहे? साहेब, माझा भाऊ साहेब बाबाच्या मंदिराच्या समोरही माझी देवाला ही मागणी आहे। आणि राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ज्या दिवशी तो हरवला त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसाच्या नंतर मी तात्काळ जाऊन भेटलो गृहमंत्री असताना आणि रिक्वेस्ट केली की सर मनोरुग्ण व्यक्ती आहे आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांना सूचना करा, विशेष पथक नियुक्त करा आणि त्या पथकाच्याद्वारे त्याचा शोध घेण्यात यावा। परिणामी साहेबांनी आत्तापर्यंत काय सूचना केल्या पोलीस विभागाला हे मला माहीत नाही, परंतु या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या घरी, निवासस्थानी आणि ऑफिसमध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा गेलो मी। मला सांगा, तुम्ही आता इतके 3 महिन्यापासून नागपूर शहरामध्ये आहे, कुठे तुम्ही स्वतः कुठे राहता, कशा प्रकारे तुम्ही स्वतःची देखील काळजी? काय अवस्था आहे सर, जर माझा भाऊ जर आज तो जर रस्त्यावर जगतो आहे, त्याला जेवण्याची, औषधाची, निवासाची अत्यंत गरज आहे, परंतु त्याला जर मिळत नसेल तर मला मिळणाऱ्या सुविधा किंवा मला उपलब्ध असणाऱ्या सुविधा शून्य आहेत। त्याचं कारण असं आहे की मनोरुग्णांना औषधोपचार आणि निवास, भोजन या गोष्टी मूलभूत घटनेनुसार मिळायलाच पाहिजेत। मला नाही मिळाल्या तर मी शोधून कुठेतरी घेईल। मी निवाऱ्यामध्ये राहतो, सीताबर्डीच्या मोरभवनच्या पाठीमागं आहे तो परिसर, आणि जमेल तिथं जेवण आणि जमेल तिथं जसं सोयीनुसार मिळेल, कुठं शिवभोजन असेल, बुटीबुरीसारख्या ठिकाणी शिवभोजन घ्यायला जावं लागते मला। तुम्ही मागच्या 3 महिन्यापासून नागपूरला जात? मागच्या 3 महिन्यापासून फार तर 1-2 दिवस गावी गेलो मी, पैशाच्या अडचणीच्या घ्यायसाठी पैसे लागतात, फिरताना मिनिमम 200-300 रुपये रोज खर्च येतो। हालाकी 100 रुपये तर पक्कामध्येच खर्च असतो माझा। मला तो खर्च करण्यासाठी मला घरून पैशाची व्यवस्था करूनच इथं फिरावं लागणार आहे। आणि उद्देश आहे की आज नाही 3 महिने झाले तर तुमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे?
आज उद्या भेटेल या आशेपोटी मी दररोजचा दिवस भेटणारा दिवस म्हणून बघतो, पॉझिटिव्ह दिवस बघतो त्यांच्याकडे. आणि या दिवशी नाही तर या दिवशी तरी मिळेल आणि त्या रुग्णाची मनोरुग्णाची सेवा माझ्या हाताने व्हायला पाहिजेत. हा माझा साई चरणी माझी प्रार्थना आहे की बाबा तुम्ही तरी तो प्रसाद मला द्या आणि तो मिळायला पाहिजेत मला प्रसाद. आणि विशेष म्हणजे मी नागपूरचे जे आमचे लाडके भाऊ आहेत देवेंद्र भाऊ यांना मी विनंती करतो की साहेब तुम्ही यांना सूचना करा पोलीस विभागांना वरिष्ठांना. आता तो नागपूर शहरामध्ये आहे, नागपूर शहराच्या बाहेर आहे, तर तुम्हाला शोधल्याशिवाय मला घरी जायचं नाही. माझा पण आहे, मी 100% त्याला शोधील. नाही तर मग तुमच्याच नागपूरमध्ये मी राहील. मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझे लाडके भाऊ आहेत आणि तो जो हरवला तोही सुद्धा मनोरुग्ण भाऊ आहे. पण अपेक्षा हे राहतील साहेब, ज्यावेळेस तुम्ही गृहमंत्री होते त्यावेळेस तुम्ही मला भेटले होते. आता तुम्ही गृहमंत्री नाहीत, मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि राज्याच्या कारभार हाकताना तुम्हाला या छोट्याशा कामासाठी वेळ द्यायचा आहे. आणि वेळ हा आहे की माझ्या भावाप्रमाणेच इतर मनोरुग्ण रस्त्यावर फिरतात, त्यांनाही औषधाची, जेवणाची, निवासाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या माध्यमातून. आपण बघू शकतो की एक 63 वर्षीय सिनियर सिटीजन म्हणता येईल, जे आपल्या एका मनोरुग्ण भावासाठी मागच्या 100 दिवसापासून नागपूर शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर, वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये, दर्ग्यांमध्ये जाऊन आपल्या भावाचा शोध घेत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.